सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर उमेदवारांचा जो आहे तो प्रचाराला देखील जोर वाढलेला आहे। आपण बघू शकतो आमदार रवी राणा आहेत त्या ठिकाणी मतदारसंघात प्रचार सुरू आहे। दुपारची वेळ आहे, संवाद साधताय लोकांसोबत, चहावर देखील ताव मारतात। भाऊ, कसा चाललाय प्रचार? हे बिलकुल प्रचार म्हणजे जनसेवक म्हणून 5 वर्ष लोकांच्या संपर्कात राहतो आणि आता जनता जनार्दनचा आशीर्वाद ज्या ठिकाणी नेहमीच मी माझं दैनिक राहतं की 5 वर्ष एखाद्या कॅन्टीनवर, एखाद्या पानठेल्यावर, भाजीच्या गाडीवर सर्वसामान्य जनता जेव्हा असते एखाद्या चौकामध्ये उतरणे, त्यांना भेटणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांच्यावर चहा पिणे। तर आताही सुद्धा प्रचाराच्या दरम्यान एका ठिकाणी एका कॅन्टीनवर आम्ही चहा पित आहे। अनेक आमचे सहकारी या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की खूप आपुलकी, खूप प्रेम, खूप ताकदीनं समर्थन जे भेटत आहे त्याचं कारणच आहे विकास आणि जनसंपर्क। आणि लोकांना असं वाटतं की उमेदवार नाही, आपला माणूस, आपला भाऊ, आपला मुलगा आम्हाला भेटत आहे। या उद्देशाने लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे आणि मला असं वाटतं हा प्रतिसादच या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पावती आहे। भाऊ, अजित पवार सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर होते आणि 2 दिवसांपूर्वी तुम्ही एका महायुतीच्या सभेमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की अमरावतीची शीट गेली तर एक वेळेला चालेल, बाकी कमळच्या शीट आल्या पाहिजे। त्यावर त्यांनी वक्तव्य केलं की रवी राणा विनाशकालीन विपरीत बुद्धी आहेत। कसं पाहता अजित पवारांच्या या टीकेकडे? मला असं वाटतं अजित पवारांना आठवते महायुतीमध्येच नवनीत राणा खासदारकीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार होत्या आणि विनाशकालीन विपरीत बुद्धी जी आहे तेव्हा खोडकेची कुठे गेली होती? तेव्हा त्यांनी खुलेआम नवनीत राणाच्या विरोधात प्रचार केला। अजित पवार अमरावतीला आले तर त्यांच्या प्रचार सभेला सुद्धा आले नाही। त्या ठिकाणी त्यांनी त्याचा फोटो काढून त्या फोटोचाही विरोध केला, आम्हाला नोटिसा दिल्या। म्हणजे त्यावेळेस नवनीत राणाला पाळण्यासाठी खोडकेने जे युद्ध पातळीवर कामं केले त्यावेळेस अजितदादांनी त्याचे कान का नाही पकडले? विनाश बुद्धी विपरीत बुद्धीचं तेव्हा स्लोगन का नाही आठवलं? तेव्हा त्यांना का नाही समजून सांगितलं? आता स्वतःवर आपत आली, जैसी करनी तैसी भरणी आहे, जैसे करणार आहे तसं भरावं लागेल। आज खोडके हे मला असं वाटते 3ऱ्या नंबरवर आहे। जगदीश गुप्ता आणि पंजाबमध्ये फाईट आहे आणि माचीसचा मोठा जोर आहे। म्हणून आज अजितदादांनी किती अशा प्रकारे बोलले तरी लोकसभेमध्ये ते युक्तिवाद तो प्रयत्न का नाही केला की खोडकेने नवनीत राणाचं काम केलं पाहिजे? नवनीत राणाला पाळण्याचं काम खोडकेने केलं, त्याच्यावर जनतेचा रोष आहे, तो त्यांना भोगावा लागेल। नवनीत राणांच्या पराभवाला रवी राणाच कारणीभूत आहेत। रवी राणांच्या वक्तव्यामुळे नवनीत राणा पडले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आता असं आहे, अजितदादा महायुतीचे नेते आहे आणि महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहे। एकत्र असताना मला असं वाटते की अजितदादांनी असं बोलणं हे अजितदादा शोभत नाही आहे आणि जर अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादा करत असेल तर जशाच तसं उत्तर देण्यासाठी रवी राणा सक्षम आहे। लोकसभेची निवडणूक जरा आठवून घ्या, 100 फोन अजितदादांना लावले मी की खोडके विरोधात काम करत आहे, नवनीत राणाच्या विरोधात जाऊन प्रचार करून आला। अनेक लोकांना प्रलोभन देऊन त्यांनी सिट्टीचं काम करायला लावलं, सिट्टीचं काम केलं दिनेश बुपचं, त्यामुळं मताचं विभाजन झालं। त्या ठिकाणी नवनीत राणा पराभूत झाल्या। जर अजितदादाला एवढ्या वेळा फोन केल्यानंतर अजितदादाचं खोडकेने ऐकलं नाही तर आता अजितदादांना सांगितल्यानंतर मी कसं ऐकणार आहे? भाऊ, ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केलेली आहे त्यावर एकनाथ शिंदेने देखील म्हटलेलं आहे। तुम्ही उमेदवार दिलेला आहे दर्यापूर मतदारसंघामध्ये, तुमच्या पाना चिल्लावर रमेश बुंदेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की राणांनी महायुतीमध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करून असं एकनाथ शिंदेंनी तुम्हाला इशारा दिला। मला असं वाटतं एकनाथ शिंदेजीचा मला फार आदर आहे आणि त्यांना मी नेहमी सांगितलं होतं की मला ती सीट सोडा। मी मेलघाटची सुद्धा सीट मागितली होती, दर्यापूरची मागितली होती। मेलघाटला कमळावर सीट आहे, त्यांना पूर्ण ताकदीनं प्रचार आपण करत आहे, कमळाची सीट निवडून येत आहे। पण 10 वर्षापासून अडसूळ, ज्या अडसूळांनी दर्यापूरला तोंड दाखवलं नाही आणि नवनीत राणाच्या विरोधामध्ये पिता पुत्र कंटिन्यू बोलत राहिले, कुठं महायुतीचं पालन केलं नाही, कुठे त्यांनी महायुती धर्म पाळला नाही आणि खालच्या पातळीच्या टीका करणं एका महिलेवर, मला असं वाटते दर्यापूरमध्ये अडसूळांचं डिपॉझिट जप्त होत आहे।
आणि हा महायुतीचाच उमेदवार आहे बुंदेले. रमेश बुंदेले ओरिजिनल महायुतीचा उमेदवार आहे. भाजपचं समर्थन आहे वरिष्ठांचं. रमेश बुंदेले महायुतीचे ओरिजिनल उमेदवार आहे. दर्यापूर मतदारसंघाची पसंत आहे. आणि अडसूळ हे नकली उमेदवार आहे, ज्यांचं डिपॉझिट पहिले जप्त झालं होतं, आता सुद्धा जप्त होणार आहे. एक शेवटले 2 प्रश्न. अभिजित अडसूळ म्हणाले की महायुतीमध्ये राहायचं आणि खंजीर खुपसायचा, त्यांना महायुतीच्या बाहेर फेकलं जाईल असं अडसूळांनी म्हटलं. तुम्हाला हाच प्रश्न मला लोकसभेमध्ये त्यांना विचारायचा आहे की लोकसभेमध्ये महायुती धर्म कुठे गेला होता? महायुती धर्माचं पालन केलं असतं तर त्या ठिकाणी आम्ही 50 वेळा विनंती केली, अडसूळांना विनंती केली, त्यांच्या वडिलाला विनंती केली, पण त्यांनी महायुती धर्म कुठेही पाळला नाही. मला असं वाटते जैसी करणी वैसी भरणी आहे. भाऊ, अजित पवार म्हणाले की आम्ही देखील 2दा रवी राणांना समर्थन दिलं, उमेदवारी दिली त्यांच्यासोबत, आणि आता ते अशा पद्धतीने वागताय. बिलकुल अजितदादांनी 2 वेळा समर्थन दिलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पण मला असं वाटते मी पण त्यांच्यासोबत प्रामाणिकतेने तेव्हा राहिलो, तेव्हा त्यांना सपोर्ट केला. त्यांनी आधी जाऊन गव्हर्नमेंट बनवली, शपथ घेतली, पुढाकार त्यांनी घेतला, तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो. नक्कीच. तर हे जे आहे ते आमदार रवी राणा होते. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी मी अनेकदा फोन केलेत. खोडके जे आहेत ते माझ्या विरोधात काम करत होते असं रवी राणांनी म्हटलं. त्यामुळं जैसी करणी वैसी भरणी असं प्रत्युत्तर जे आहे ते सध्या या ठिकाणी आमदार रवी राणांनी दिलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.